जागा वाटपात छोट्या राजकीय पक्षांची अवहेलना होती असं बोललं जाते। बड्या पक्षांच्या साठमारीमध्ये लहान पक्षांचा बळी जातोय। महायुतीसह मवियाकडून छोट्या पक्षांचा विचारच होत नाहीये। रिपाई रासप डाव्या पक्षांना चर्चेमधून डावललं जाते असाही आरोप केला जातोय। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीसह मवियात बिघाडी झालेली आहे। जागा वाटपाची घासाघीस अगदी शेवटपर्यंत सुरू होती। मोठ्या राजकीय पक्षांच्या मारामारीमध्ये छोट्या राजकीय पक्षांची उपेक्षा झाल्याचं चित्र आहे। शेवटच्या क्षणी दगाफटका झाल्यामुळे मुंबईत महायुतीचा भाग असलेल्या रिपाई गट तसंच डावे पक्ष इतर रिपाई गटांना आता स्वबळावर निवडणूक लढवाव्या लागत आहेत। दुसरीकडे मुंबईत वंचितसह दोन्ही डाव्या पक्षांना सोबत घेण्याचे काँग्रेसनं ठरवलेलं आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीला 62 जागा सोडणाऱ्या काँग्रेसनं या दोन्ही पक्षांना फारसे विचारात घेतले नसल्याचं कळतंय। त्यामुळे दोन्ही पक्षांनी 20 ते 30 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत। महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी काँग्रेसनं 6 जागा सोडलेल्या होत्या। मात्र त्यातील काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले होते। युती धोक्यात येताच काँग्रेस नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे ही युती वाचल्याचं समजतंय।